नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार लस्सी पिण्याची मजाच काही और असते। म्हणूनच आज आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत। आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मँगो लस्सी तर व्हायलाच हवी आणि दुसरी म्हणजे गुलकंद लस्सी। उन्हाळ्यामध्ये गुलकंद शरीराला थंडावा देण्याचे काम करते, म्हणून आपण गुलकंद लस्सी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण गुलकंद लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। दही जास्तही आंबट नाही घ्यायचं, नाहीतर यामध्ये साखर जास्त टाकावी लागते। आता यामध्ये मी 1 चमचा रूह अफजा घेतलेला आहे, ते घालून घेते। आता यामध्ये 1 चमचा गुलकंद घालून घ्यायचा आहे आणि 2 चमचे साखर घालून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। दही किती आंबट आहे त्यानुसार साखर कमी किंवा जास्त घालू शकतो। आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर आपली गुलकंद लस्सी बनवून तयार झालेली आहे। बघू शकता एकदम मस्त झालेली आहे। आता ही आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। वरून सजावटीसाठी पिस्ता घालून घेते मी। तर आपली गुलकंद लस्सी बनवून तयार झालेली आहे। आता आपण मँगो लस्सी बनवायला घेऊया। मँगो लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया। 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 चमचे साखर घालून घेते आणि अगदी पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल। आणि साखर ही आंबा किती गोड आहे त्यानुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। आता आपण ही मिक्सरला फिरवून घेऊया। मँगो लस्सी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता ही आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया। बघू शकता एकदम मस्त घट्ट लस्सी झालेली आहे। आणि सजावटीसाठी वरून थोड्याशा आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून घेऊया आणि थोडासा पिस्ता घालून घेऊया, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि आपली मँगो लस्सी ही तयार झालेली आहे। तर याचबरोबर आपली मँगो लस्सी आणि गुलकंद लस्सी अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या थंडगार आणि चविष्ट लस्सी बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा या दोन्ही प्रकारच्या लस्सी नक्की बनवून बघा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।